मी विजय गोपाल मुदल्यार। माझ्या 7 तारखेला मला एक फोन आला होता। मी आरबीएल बँकेतनं बोलतोय। तुझा मोबाईल जे क्रेडिट कार्ड आहे त्यावरती एक मेसेज आला आहे की तुझा इन्शुरन्स ॲक्टिवेट आहे। तर मी बोललो माझा इन्शुरन्स ॲक्टिवेट नाही आहे। नाही, तुमचे इन्शुरन्स ॲक्टिवेट आहे, ते बंद करण्यासाठी तुम्हाला मी एक लिंक पाठवतो। त्या लिंकवर तुम्ही ओपन करा आणि मी सांगेल तसं तुम्ही करत राहा। ती लिंक मी ओपन केली, त्याच्यावरती एक आरबीएलचं मला एक सिम दाखवलं लोगो। त्याच्यावरती मला सांगितलं त्यांनी फक्त तू ओला करत जा। मी ओला करत गेलो। मग तुम्हाला बोलला तुझे कार्ड नंबर टाक आणि तुझा सीव्हीसी नंबर टाक। तर मला त्यावरती डाऊट आला की हा काहीतरी चुकीचं बोलते। त्याच्यामुळे मी तिकडे तो फोन कट केला आणि 2 दिवसानंतर 10 तारखेला मला एक मेसेज आला की तुझ्या SBI कार्डमधनं 3,599 रुपये असे 12 ट्रान्झॅक्शन मारलेले आहेत। आणि ट्रान्झॅक्शन कुठे माहिती आहे का? रिलायन्स डिजिटलमध्ये मारलेले आहेत। ते पण नोएडाच्या ठिकाणी। नोएडा मी जातो कुठे कल्याणला आणि ट्रान्झॅक्शन दाखवलेत नोएडाचे। 10 तारखेला हे टोटल माझ्या अकाउंटमधनं 12 ट्रान्झॅक्शन झालेत कंटिन्यूस। 3,599चे झालेले आहेत। ते झालं नंतर मी 17 तारखेला माझा नंबर पोर्ट झाला ऑटोमॅटिक। 16 पर्यंत माझा नंबर चालू होता। 17 तारखेला मॉर्निंगला जेव्हा मी मोबाईल ओपन केला त्याला माझ्या नंबरवरती नेटवर्क दिसत नव्हता, म्हणून मी जिओच्या गॅलरीत गेलो आणि त्यांना विचारलं की माझा नंबर का चालू होत नाही। मग ते काय बोलले की तुझा नंबर हा पोर्ट झालेला आहे एअरटेलमध्ये। तर मी एअरटेलमध्ये गेलो। बाबा माझा नंबर कोणाच्या नावावरती काय सांगा, ते बोलले नंबर नाव सांगू शकत नाही, पण हा बिहारमध्ये आहे, झारखंडला हा नंबर चालू आहे असं ते मला बोलले। आलो तिकडनं घरी आणि मग घरी आल्यावरती मला कळलं की माझ्या सेव्हिंग अकाउंट आहे, माझ्या सॅलरी अकाउंट आहे युनियन बँकेमध्ये, त्यातून माझे 18,000 रुपये उडवले त्याने। नंतर परत संध्याकाळी बघितलं मेसेज आला होता मला त्याच्या आपल्या मेलवरती की माझ्या आरबीएल बँकेचं माझं क्रेडिट कार्ड होतं दुसरंवालं, त्याच्यावरून 10,333 रुपये त्याने उडवले। हे असं झालेलं आहे। आता त्यासाठी आम्ही 1930 वरती कॉल केला आणि तिकडे आम्हाला कंप्लेंट नंबर भेटला आहे। तो कंप्लेंट नंबर आम्ही घेऊन बाजारपेठला गेलो। बाजारपेठवाले काय बोलले की हा कंप्लेंट नंबर आमच्याकडे दिसत नाहीये, आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये। म्हणून आम्ही परत फोन केला बाजारपेठ आपल्या 1930 वरती की ते लोक बोलतात बाजारपेठवाले की हा नंबर दिसत नाहीये। ते बोलले हा नंबर तर ऑलरेडी झालेला आहे, रजिस्टर झालेला आहे, तो तिकडे दिसणार असे ते बोलले। कोण? 1930 वाले बोलले आम्हाला। पण ते काय म्हणतात पोलीसवाले की हा नंबर इकडे दिसत नाहीये। टोटल माझी आता ते 43 SBI क्रेडिट कार्डचे माझे 43 झाले, आरबीएलचे 10.5 झाले आणि माझ्या अकाउंटमधनं 18,000 रुपये गेले। 80-90 हजारची फसवणूक झालेली। 930 वरती तक्रार केली होती। ते लोकांना सांगितलं मला तुमची कंप्लेंट बाजारपेठला गेलेली आहे। मी तिकडे गेलो, त्यांना विचारलं साहेबांना की साहेब माझी कंप्लेंट तुम्ही बघा। ते बोलले आमच्यापर्यंत कंप्लेंट पोहोचली नाहीये। ते 3 दिवस झाले असं चालू आहे आमचं। रोज जातो मी त्यांच्याकडे, ते कंप्लेंट नंबर माझ्याकडे आहे, ते लोक ते चेक करता बोलतात नाही आले। मग मी काय केलं, काल फोन केला 1930 वरती की साहेब माझी कंप्लेंट अजून तुम्ही पुढे काय पाठवली? ते काय बोलले आमच्याकडनं ही कंप्लेंट गेलेली आहे बाजारपेठला। मग ते बाजारपेठवाले काय ओपन करत नाही कंप्लेंट।